व्हॉट हॅपन सो? केबिनचं दार लॉक आहे. नीट ट्राय कर ना. थांब जरा. ए तिकडे. हाँ सर. केबिनचं दार लॉक आहे, ते उघडून दे मला. सर मॅडमने केबिनचं दार उघडायचं नाही असं सांगितलं. मॅडमने? हो सर. तू इथेच थांब, मी आलो. सॉरी सोहम सर, तुम्हाला आज जायची परमिशन नाहीये. ए मॅडी, तुला कळतंय का तू काय वागतेस ते? बॉस आहे मी तुझा, चल बाजूला. नो सोहम सर, आसावरी मॅमच्या तशा स्ट्रिक्ट ऑर्डर्स आहेत मला. तुम्ही आत नाही जाऊ. तू नाही सांगायचं, मला कळलं ना. एक खेळ वाटला काय? पाहिजे तेव्हा ऑफिस जॉईन करतेस, पाहिजे तेव्हा सोडून देतेस. बाजूला चल. सॉरी सोहम सर, तुम्ही प्लीज इथनं जा. मॅमनी मला सांगितलं तुम्हाला आत सोडायचं नाही म्हणून. मॅडी, तू कोणाशी नडतेस ते कळत नाहीये बहुतेक तुला. हा फालतू मला बाद झाला, चल बाजूला. सर सॉरी, तुम्ही जा इथून. मी नाही सोडणार तुम्हाला आत. तुला शेवटचं विचारतोय, सरळ बाजूला होणार आहेस तू? नो सर, मॅमच्या ऑर्डर्स आहेत, मी तुम्हाला आत सोडू शकत नाही. सर प्लीज तुम्ही जा इथनं, मी तुम्हाला आत नाही जाऊ देणार. प्लीज. त्यामुळे प्लीज कुठलाही प्रॉब्लेम आहे ना तो सांगा. सोहम, तू काय करतोयस इथे? मी इथे काय करतोय? हे माझंच ऑफिस आहे. मी ओनर आहे या कंपनीचा. मी इथेच असायला पाहिजे ना. हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे, मिसेस शुभ्रा सोहम कुलकर्णी, तुम्ही इथे काय करताय? सोहम प्लीज, मीटिंग चालली आमची. काय काय चालू आहे? मीटिंग? तुला आवडतात ना असे शब्द वापरायला? मीटिंग वगैरे ऑफिसला आल्यासारखं वाटत असेल तुला. पण मीटिंग मध्ये काय बोललं जातं, काय काम केलं जातं, ह्याची काही अक्कल तरी आहे का तुला? मला असं वाटतं की तुमच्या दोघांच्या मध्ये बोलणं योग्य नाहीये, पण तरी तुम्ही खूप रूडली बोलतात. तुम्ही शांततेत बसून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. विचारलंय तुला? ऍडवाइस मागितलाय तुझा? आणि मगाशी बरोबर बोलला. नवरा बायकोचं भांडण सुरू आहे ना, मध्ये नाही बोलायचं, गप्प बस. सोहम, हे सगळं बोलायची ही जागा नाहीये. तू जा इथून. तू नाही सांगायचं मला इथून जायला. कालपर्यंत माझं होतं हे ऑफिस, आणि आज स्वतःच्या केबिन मध्ये जायची परमिशन घ्यावी लागते मला. तो फालतू पिऊन, तो मूर्खर, तो मला केबिन मध्ये जाण्यापासून अडवतो. आणि हेच हवं होतं ना तुला शुभ्रा? माझा अपमान झाला की मजा येते ना तुला खूप? माझ्यामध्ये आणि आईमध्ये भांडण व्हावं हीच इच्छा होती ना तुझी आणि तुझ्या त्या बापाची, अभिजितची. त्यासाठीच प्रयत्न चालू होते ना सगळे. काय प्रूव्ह करायचंय का तुला शुभ्रा? आईची कशी तू लाडकी आहेस एवढंच प्रूव्ह करायचंय. आणि माझी स्वतःची आई मला घराबाहेर काढते, माझ्यासाठी केबिन लॉक करून ठेवते. ह्याचा खूप आनंद होत असेल ना तुला? सोहम, रडतेस तू? नाही, रडत नसशील, आनंदाश्रू असतील ते. का रडण्याची नाटकं करतेस? सगळी मजा तर येते, सगळं तुझ्या मनासारखं तर घडतंय, मग कशाला रडू येतंय? हा, आनंद होत असेल तुला उलट. हसण्यासारखं काय? काय कॉमेडी चालली इथे? कॉमेडी अवस्था तुम्ही स्वतःची करून घेतलीये मिस्टर सोहम कुलकर्णी. डीबीके ग्रुपचा भावी मालक त्याच्याच केबिन मध्ये त्याला त्याचा पिऊन जाऊ देत नाहीये. अनुराग, यापेक्षा जास्त, एक मिनिट, मी सत्य तेच बोलतोय, यापेक्षा दुसरी कॉमेडी काय असू शकते? नाही का मिस्टर सोहम कुलकर्णी? माणसाला आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात. हे फळं भोगतायत आपल्या कर्माचे. आणि तुमची बाजू सत्याची आहे, यांची खोटेपणाची आहे. आणि खोटं वागणारी माणसं कायम तोंडावरच पडतात अशा प्रकारे.
मला अगदीच कळू शकतं की तुम्हाला आता काय वाटतंय. माझ्यासाठी हे खूप सोपं आहे सांगणं की त्रास करून घेऊ नका, पण तरीही तुम्ही नका त्रास करून घेऊ. कारण मला होणाऱ्या त्रासाचा प्रश्नच नाहीये. मी बबडूला काय सांगू हे मला कळत नाहीये. अनुराग, मला माहितीये पुढे काय होणार आहे. काय होणार आहे? काही नाही. बबडूला असंच वाटणार की शुभ्रामुळे त्याचा डॅडा घरातनं बाहेर गेला, घर सोडावं लागलं त्याला. शेवटी काय या सगळ्यात वाईट मीच ठरणार. नाही होणार असं. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं की सत्याची बाजू ही सत्यच असते. सत्याला सिद्ध करण्याची गरज नाही आणि ते जाणवतं. आणि लहान मुलं आपल्यापेक्षा जास्त समजून जातात, त्यांच्या जाणीवा जास्त प्रगल्भ असतात. त्यामुळे बबलूला नक्कीच कळेल पुढे मागे कोण चुकीचं आहे आणि कोण योग्य. आणि तसंही दोन भांडणारे पेरेंट्स असण्यापेक्षा एक सांभाळणारा खरा पेरेंट असणं कधी पण चांगलं. खोटं खोटं लाड करणाऱ्या पण चुकीचं वागणाऱ्या बाबापेक्षा संस्कार देणारी आई जास्त महत्वाची हे त्याला कळेल. भेटू घ्या, पोचू आपण. सदाशिव दादा, कोणाला लागलं? हे यांना सुद्धा उठा उठा बरं, इथे बसा. अरे बापरे, सावकाश, खूपच लागलंय. मॅम, ऍक्सिडेंट झाल्यामुळे काम थांबले आपलं. तुम्ही कामाचं काय घेऊन बसलाय? लागलं याला एवढं? सरोदे, यांना किती लागलंय तरी अजूनही औषध पाणी केलं नाही आहात तुम्ही. जा आत्ताच्या आता मेडिकल किट आणा. तुम्ही डॉक्टरला का नाही बोलवलं अजून? ते विम्याचं काम झालं नव्हतं मॅडम. आम्ही विम्याची वाट बघत होतो. काय बोलताय तुम्ही? विम्याची वाट बघताय? एका मजुराला लागलंय आपल्याकडे. हे मजूर दिवस रात्र काम करतात म्हणून आपली फॅक्टरी चालते. किती इनह्युमन बोलणं आहे हे सरोदे. आत्ताच्या आत्ता याला हॉस्पिटलला ऍडमिट करा. जा, विम्याचं काय ते सगळं मी बघते. आणि सरोदे, ही तुमची दुसरी चूक आहे बरं का. द्या. माफ करा मॅडम, मी आता यांना डॉक्टरकडे घेऊन जायची तयारी करतो. सदाशिव दादा, काळजी करायची नाही. डॉक्टरने सांगितलेल्या सगळ्या गोळ्या वेळेवर घ्यायच्या आणि आराम करायचा. कामावर येऊ नका, आराम करा नीट. आणि तुम्ही घाबरू नका, तुमच्या घरी सुद्धा पैसे पाठवतो आम्ही. चल, यांना घेऊन जा. चल. सरोदे, मुळात हा ऍक्सिडेंट झालाच कसा? काय असेल ते स्पष्टपणे सांगा प्लीज. सरोदे, मी मागेही पोलिसांना बोलवलं होतं आणि आत्ताही बोलवू शकते. त्यामुळे मला सांगा काय झालंय. ठीक आहे, नाही बोलायचंय ना तुम्हाला? नका बोलू. थांबा मॅडम, आपण मी सांगतो तुम्हाला सगळं. माझी यात काही चूक नाहीये. सगळी चूक सोहम सरांची आहे. सोहमची चूक? हो मॅडम. काय? सोहम सरांनी सिमेंटमध्ये स्वतःचा कट घेतला होता म्हणून सिमेंट आपल्याला लो क्वालिटीचं मिळालं. त्यात रेतीची भेसळ जास्त असल्यामुळे भिंत पडणारच ना मॅडम. खरंच माझी याच्यात काही चूक नाही मॅडम. मी आधीच हे सगळं तुम्हाला सांगणार होतो. सरोदे, तुमची काहीच चूक नाहीये. आपल्या फॅक्टरीच्या साईटवर एका मजुराचा जीव गेला असता हे किती भयंकर हे कळत नाहीये का तुम्हाला? सरोदे, सोहमची चूक आहे आणि त्याची शिक्षा त्याला मिळणारच आहे. पण तुमचं काय? तुम्ही सुद्धा तितकेच रिस्पॉन्सिबल आहात. हे सगळं जर का तुम्ही आसावरी मॅडमना आधीच सांगितलं असतं ना तर ही वेळच आली नसती. कळतंय का तुम्हाला? बस, यापुढे मी तुम्हाला अजून चान्स नाही देऊ शकत. तुम्ही आता या फॅक्टरीचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणार नाही आहात. आम्ही दुसरा चांगला कॉन्ट्रॅक्टर शोधू. यू आर फायर्ड. मॅडम, असं करू नका प्लीज. तुम्ही जर असं केलं तर माझ्या फॅमिलीचं काय होईल? याचा जीव गेला असता त्याचं काय? हा सगळा विचार ना हे सगळं घाणेरडं काम करायच्या आधी करायचा होता. कळलं ना? निघा इकडनं. चला चला रे.
बोल सरोदे. बोल काय बोल. तुझ्यामुळे वाट लागले माझी. ये अरे तू रे काय करतो? सर म्हण मला. कसला सर रे तू? तुझ्यामुळे माझं कॉन्ट्रॅक्ट गेलंय, तुझ्या खिशात पैसे गेले आणि मला भोगावं लागतंय. एक मिनिट, कॉन्ट्रॅक्ट गेले म्हणजे काय बोलतोयस तू? अरे तुझ्या चुकीमुळे तुझ्या बायकोने कामावरून हकललंय मला. बाबा हे नेमकं काय घडलंय ते नीट सांग मला. कळलं ना? तू चिडलास काय एवढा? चिडू नाही तर काय करू, तुझ्याचमुळे होतं हे सगळं. आता तुझी बायको तुझी वाट लावेलच, पण मी पण तुला सोडणार नाही. जिथे पण कुठे असशील ना तिथून तुला बाहेर काढेन आणि तुझा हिशोब करेन. हे बघ, सगळ्या बाजूने वाट लागली माझी. शुभ्रा थांब. सोहम, तुला जे काही बोलायचं होतं ते झालंय तुझं बोलून. आता भास्कर जाऊ दे मला. का ग? आता जाऊ दे म्हणजे? तुला असंच वाटणार ग झालंय सगळं? कारण या सगळ्या ज्या काही गोष्टी घडतायत त्या तुझ्या प्लॅनिंग नुसारच घडतायत ना. कसलं प्लॅनिंग सोहम? मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता हे असं घडेल माझ्या आयुष्यात. सोहम, मला अतिशय साधं सरळ सोपं आयुष्य जगायचं होतं, पण तुला हे सगळं नको होतं. तुझ्या प्रायोरिटीज, तुझी स्वप्न वेगळी होती. त्याला मी काय करू? माहीतच माझी स्वप्न मोठीच आहे. हा काय गुन्हा आहे का? मग आहेत माझ्या प्रायोरिटीज मोठ्या आहेत, तुझ्यापेक्षा तर नक्कीच आहे. मला आयुष्यात भरपूर पैसा कमवायचा, काय गुन्हा आहे हा? आणि हे सगळं मी नीट व्यवस्थित मॅनेज करत होतो, तू मध्ये आलीस आणि वाट लावलीस सगळ्याची. मी काय केलं सोहम? तूच केलंस ना शुभ्रा. माझी आई आता माझ्याशी जसं वागते तसं कधीच वागली नसती जर तू मध्ये नसतीस तर. तुझ्याचमुळे होतंय ना हे. आज तिने मला घराबाहेर काढलंय, ऑफिस बाहेर काढलंय. कोणामुळे? तुझ्याचमुळे ना. या घरावर माझा हक्क आहे, कळलं ना शुभ्रा? पण आज माझी आई कोणाचा ऐकतेय? तुझा ऐकतेय. काय हरकत नाही, तुला हौसच होती ना तिचं लाडकं असण्याची. पण आता तुझा ऐकतेय ना, मग आता तूच जाऊन समजाव आईला, सोहमला घरी परत बोलाव म्हणून. काय ठरवलंय काय तुम्ही? बबडूला सुद्धा वडिलांशिवाय वाढवणारा? वडिलांशिवाय जगणं काय असतं ना ते मी अनुभवलंय, कळलं ना? प्लीज बबडूच्या वाट्याला ते आयुष्य येऊ देऊ नकोस, प्लीज, कळलं ना? समजाव जाऊन आईला. तुम्हाला काय कळतोय सगळं? मी नाही आईना जाऊन काही सांगितलंय, त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय सगळा प्रकार. सोहम, मी तुला याआधी खूप वेळा सावध केलं, विनवण्या केल्या होत्या, तू ऐकलं नाहीस माझं. जे व्हायचं तेच झालंय आता. त्यामुळे आता मला त्रास देऊ नको. आणि आईना मोठा धक्का बसला या सगळ्याचा. या परिस्थितीत मी त्यांच्याशी बोलणार नाहीये. मला जाऊ दे. शुभ्रा थांब. सोहम, आणि माझ्या त्रासाचं काय? मला जो त्रास होतोय त्याचं काय? सोहम सोड हात प्लीज. मला रस्त्यावर आणलंयस तू, त्याचं काय सांग? सोहम प्लीज, सोहम दुखतंय सोहम प्लीज. मला कोणाची पर्वा नाहीये, कळलं ना? मला माझं घर हवंय, माझा बिझनेस हवाय, मला बाकी काय नको आहे. बोल. सोहम, तरीच म्हटलं हिरो आला कसा नाही अजून? अरे तू मागे मागेच फिरत असतोस का हिच्या? जरा मदतीची गरज लागली की हजर होतोस ते प्रत्येक वेळेला. आणि काय ग शुभ्रा, काय चाललंय काय? हा, तुला कसला रे एवढा पुळका हिचा? कोण लागते कोण तुझी? कुणाचीही मदत करताना त्या व्यक्तीशी माझी ओळख आहे की नाही हे मी बघत नाही. त्यामुळे शुभ्राजी माझ्या कोण लागतात हा प्रश्नच उद्भवत नाही. प्रश्न हा आहे की शुभ्रा तुझी बायको आहे आणि तू शुभ्राशी भर रस्त्यात हे असं वागतोयस. या मुजोरपणाला लाज सोडणं असं म्हणतात. अगदीच लाज सोडलीस रे तू. ए अनुराग, आवाज खाली. तू जे वागतोयस ना त्याला हिंसा असं म्हणतात. आणि याबद्दल जर पोलीस कंप्लेंट केली ना तर तुझा आवाज पोलीस काढतील. करू कंप्लेंट? हा, हे बघ
आता जातोय मी ह्याचा अर्थ असा नाही मी घाबरलोय, तुला कळलं ना? दरवेळेला हसायला काय होतं रे तुला? हा, तू वागतोस तसं रे. बघून घे, तुला नंतर बघून घे. आता बघ ना. ए हा हा हा. आणि हे बघ शुभ्रा, तुला शेवटचं सांगतोय मी, आईशी बोलायचंय तुला, लक्षात ठेव. नाहीतर काय, तुझ्याशी बोलतोय मी, माझ्या बायकोशी बोलतोय ना, मध्ये मध्ये यायचं नाही, कळलं ना? आता बायको आठवली. लक्षात ठेवा शुभ्रा. नमस्कार सर, हे आहे तुझं पार्सल. थँक्यू. एक मिनिट. स्वाईप कर. दे पासवर्ड टाक. सर हे कार्ड ब्लॉक आहे, स्वाईप होत नाही. कार्ड ब्लॉक आहे. 5 लाखाची लिमिट आहे त्याला, कळलं का? परत कर. दे. सर खरंच ब्लॉक आहे. बघा तुम्ही. बघू. बघतो, थांब थांब. ए सुझॅन, ए हॅलो, माझी पर्स का घेतोयस? अगं जरा थांब. पैसे नको का द्यायला? पार्सल आले ना. माझं कार्ड ब्लॉक केलंय मॅडमने. कुठून देऊ पैसे? तुझं कार्ड ब्लॉक केलं मॅमने? हो. असं कसं करू शकतात यार त्या? अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तिने केल्यात, मला आता समजतात. ते काहीच नाहीये, कळलं? बाजूला हो. अगं थांब ना, बाजूला हो. सो माझ्याकडे एवढेच पैसे राहिले का? एवढेच आहेत? हा, ए कॅश आहे. सर 5 रुपये कमी आहेत. हो का? हो. आता मी तेच ठेवलेले. इट्स ओके सर, मी तुमची कंडिशन समजू शकतो. हे माझी काय कंडिशन काढतो रे? 100 रुपये टीप दिले ते विसरला काय तू? सर समजू शकतो, अशा वेळी ना चिडचिड होते. हे चल निघ. हो सर, जातो ना. डिलिव्हरी बॉयच्या तर अरे 5 रुपये. अरे सरोदे कसा? सरोदे तू इथे कसा काय? म्हणजे तुला कसं कळलं? शेवटी शोधून काढलं ना तुला. ए सरोदे, कॉलर वगैरे काय पकडतो रे? तर घाबरून असायचास मला, आणि आता डायरेक्ट कॉलर वगैरे पकडेपर्यंत मदत केली तुझी. मी कोण आहे माहितीये ना तुला? माहितीये ते तू आधी होतास दीपिके फूडचा मालक, तेव्हा मान द्यायचो तुला, पण आता तू काही नाहीयेस. जास्त नाटक करू नकोस आता. तुझ्यामुळे माझं कॉन्ट्रॅक्ट गेलंय. मला माझ्या हिश्श्याचे पैसे दे. अरे देतो ना. काय काय किती आहेत ते? काय 5-6 लाख ना? काहीच नाही, माझ्यासाठी देईन मी तुला. चल. जास्त शहाणपणा करू नकोस तू. मला माहितीये तुझ्या आईने तुला घराच्या बाहेर काढलंय, म्हणून तू इथे येऊन राहतोयस. हे बघ सरोदे, मला कळतंय तुझी अवस्था काय, तू चिडलायस, पण आपण बसून बोलूया, शांतपणे बसून बोलूया आणि मग ठरवूया आपण. हा, बसायला माझे वेळ नाही, खूप काम आहेत मला. तुझ्यासारख्या आईच्या पैशावर मी उडत नाही. मला माझे पैसे दे गप. अरे हे पैसे काढ म्हणजे मी असे, तुला माहितीये ना आपला धंदा, असे डायरेक्ट कुठून पैसे आणून देऊ मी तुला? हे बघ मी, तू मला 1-2 दिवस दे, मी तुझे सगळे पैसे देतो परत. ओके? देतो रे, तुझे सगळे पैसे देईन मी. चल आता सोडतोय तुला. जर माझे पैसे नाही दिलेस तर तुला असंच उचलून घेऊन जाईन मी. ऐक. तो आता काय करायचं? तर 5 मिनिटांनी हाच प्रश्न विचारू नकोस मला. मला नाही माहित काय करायचं.
खर तर माहितीये मला काय करायचंय ते. हुकुमाचा एक्का वापरायची वेळ आली आता. गुड बॉय इन इंडिया. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिले है कौन सी ना. तो काय करतोस? दिसत नाहीये. पॅकिंग करून कुठे चाललास? तू कशाला बाहेर काढते, राहू दे ना. हॅलो, हा, तुझ्याकडे काही ऑप्शन नाही, तुला इथेच राहावं लागणार आहे. तुला कोणी सांगितलंय हे? आणि दुसरा ऑप्शन म्हणजे मी दुसरं घर नाही शोधत आहे, स्वतःच्या घरी चाललोय मी, कळलं? आणि आता बघ तू, हसू नको. माझी आई म्हणजे मॅडम आसावरी राजे स्वतः मला फोन करून घरी बोलवून घेणार आहे बघ. ओ, इज इट? हॅलो, तू ठीक आहेस ना? डॉक्टरांना बोलू का मी? मी व्यवस्थित आहे, तू बस तिकडे. अरे मग असं डोक्यावर पडल्यासारखं काय बोलतोयस? एक डोक्यावर पडलेली मुलगीच मला हे विचारते. डोक्यावर पडलो नाहीये, ते जे डोकं आहे ना ते चालवलंय मी, म्हणून मी घरी चाललोय, कळलं? जा. आर यू सिरियस? हो. ओ माय गॉड, सिरियसली आय एम सो हॅपी. एक तर तुम्हाला आधी कधी सांगितलंस? मी पण माझी बॅग पॅक केली असती ना. तो हे घर किती छोटं आहे, 4 पावलं चालले की लगेच संपतं. इकडे एसी पण नाही आणि तो भंगाडा फॅन तो पण व्यवस्थित चालत नाही बाबा. आय एम सो हॅपी. तुझी एक सिंगल बेडरूम माझ्या घरापेक्षा मोठी. आपण परत जाणार आहोत. आता आसावरी मॅमचा फोन आला की आपण लगेच निघूयात, ओके? आणि हो, मॅमचा फोन आला ना की त्यांच्याशी भांडत बसू नको. त्या जे बोलतील ना ते ऐकून घे. असा चान्स परत नाही मिळणार आपल्याला. मला खूप बरं वाटतंय, तुला आनंद होतोय, पण ऐक ना, ऐक 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 ऐक, एवढे कष्ट घ्यायची गरज नाहीये. तू नाही येतेस माझ्या बरोबर, मी एकटा चाललोय घरी. व्हॉट? मी एकटा चाललोय घरी, मला बोलवलंय. यू लायर, यू चीट, फ्रॉड. माझे पैसे संपले की तुम्हाला सोडणार आहेस ना? त्या शुभ्राला सोडून माझ्याकडे आलास आणि आता मला सोडून तिच्याकडे जाणार आहेस. आय हेट यू. ए सुजन, थांब. मी काय म्हणालोय का तुला? तुला पण बोलवणार आहे मी परत. विश्वास नाही का माझ्यावर? नो, आय डोंट ट्रस्ट यू. तुझ्याकडे दुसरा काही पर्याय पण नाहीये सुद्धा. बोलवणार मी तुला. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म. शुभ्रा, काय झालं? तुमचा फोन एकदम असा गडबडीत आला. तुम्ही रडताय? काय झालंय? अनुराग, अहो आजोबा आले सकाळी गावाहून. हा. तो आमचं सगळं कळलंय त्याला. अनुराग, आजोबाला खूप मोठा धक्का बसलाय. त्रास होतोय हो त्यांना खूप. डॉक्टरांकडे घेऊन जायचं का त्यांना? त्रास होतो तर डॉक्टरांना बोल. मी फोन करतो डॉक्टरांना. नाही, बाबांनी केला मगाशी फोन डॉक्टरांना, आणि आई बाबा आहेत त्यांच्याजवळ. मला बबडूची खूप काळजी वाटते. आजोबांची अवस्था बघून तो खूप घाबरलाय. अनुराग, प्लीज तुम्ही माझ्यासाठी एवढंच कराल का? थोडा वेळ त्याच्याशी खेळा ना, त्याला सांभाळा थोडा वेळ प्लीज. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सांभाळू बाबू तुला. माझ्या घरीच घेऊन जातो ना, तिकडे आजी पण आहे ना. घेऊन जाऊ मी त्याला. झोपलाय तो. अरे डोंट वरी. अरे तू तर जागा झालास. आणि आपण असं असं हाय फ्रेंड करतो. हाय फ्रेंड असं करतो आपण. कसं करतो? काय मी तुझ्यावर खेळायला आलो आणि तू असा निरुत्साही, असा डल. जाऊ दे मग, मी आता खेळत नाही, मी जातो निघून घरी. नाही, मला खेळायचंय तुझ्यासोबत. हे असं अशा आवाजात तू बोलणार आहेस? असा डल राहून तू खेळणार आहेस माझ्या बरोबर? सांग शुभ्राला. शुभ्रा, मी जाऊ का अनुराग सोबत खेळायला? जा. परत डल उत्साह. शुभ्रा, मी जाऊ का अनुराग सोबत खेळायला?
जा बाया जा, मस्त खेळ. चला साखरेचं पोत व्हा. व्हेरी गुड. शुभ्राला बाय. बाय. चला. काय डोकं चालवलंय सोहम? शेवटी शुभ्राला फोन करायलाच लागला. बोल बायको, आठवण आली शेवटी नवऱ्याची. सोहम आजोबा आलेत घरी. मग सगळं कळलंय त्यांना सोहम. त्यांना खूप त्रास होतोय. तू परत येत नाहीस तोवर पाणी सुद्धा पिणार नाही असं सांगितलंय रे त्यांनी. हे बघ, माझ्यासाठी नाही, बबडूसाठी नाही, आईंसाठी नाही, पण प्लीज प्लीज आजोबांसाठी परत ये सोहम. प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुला. परत ये काय ग? मी नाही घर सोडून गेलोय. मी कसा काय घरी परत येणार? काय बोलतोय सोहम तू? म्हणजे शुभ्रा, तुझ्या सासूने सॉरी हा, तुझ्या आईने मला घराबाहेर हाकलले आणि तुम्ही दोघी तर काय मोठ्या DBK फूड्सच्या मालकीण आहात. तुम्ही दोघींनी मिळून निर्णय घेतलाय. मी कोण आहे ना तुमच्यासमोर? तुमच्यासाठी मी कोणीही नसलो ना तरी माझी इज्जत आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा मी घराबाहेर जायचं आणि म्हणाल तेव्हा घरी परत यायचं, असं कसं चालेल? सोहम ऐक ना, प्लीज प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुला, प्लीज आजोबांसाठी परत ये ना. येणारच आहे मी. आजोबांसाठीच घरी परत येणार आहे, कारण ते एकटेच आहेत घरात ज्यांना माझी किंमत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तर मी परत येणारच आहे. पण काय सोहम? मॅडमने इथे यायला हवं. मॅडमने इथे तुझ्यांच्या घरी यायचं आणि माझी माफी मागायची. मी येतो घरी. सोहम, अरे काय बोलतोयस? हे गप. बोलतोय ना, मध्ये मध्ये नाही बोलायचं. माझं बोलून पूर्ण झालं की मग बोलायचं, कळलं? मॅडमने इथे यायचं, माझी माफी मागायची, हात जोडून मला विनंती करायची, सोहम बाळा प्लीज घरी ये, तरच मी घरी परत येणार. नाहीतर मी घरी यायचो आणि मग परत तुझी सासू, अरे मी परत चुकतो. तुझी आई मला परत घराबाहेर हाकलवेल, काय भरोसा? माझा विश्वास उरलेला नाही, कळलं? सोहम प्लीज ऐक माझं, ऐक रे. मी रिक्वेस्ट. सोहम I'm so proud of you. तुला म्हणालो होतं ना, थोडासा पेशन्स ठेव, सगळं आपल्या मनासारखं घडणार आहे. घडलं की नाही मनासारखं? Yes, so well played. I mean, तू किती ब्रिलियंट आहेस. ज्या माझाने आसावरी मॅमने आपल्याला घराच्या बाहेर काढलं होतं ना, आता त्यांनाच नाक घासत आपल्याला परत घ्यायला यावं लागणार. तुझ्या आपल्याला नाही, मला. तुला आधीच सांगितले, तू त्या घरात परत येऊ शकत नाही. लिसन, असं काय करतोय? सो मी खूप वेल बिहेव करणार आहे आता, अजिबात वेड्यासारखं नाही वागणार आहे. प्लीज मला तुझ्यासोबत घेऊन चल. मला आग्रह करू नकोस, ते शक्य नाहीये. ओके? सो प्लीज ना, प्लीज असं नको करू. तो असं का करतोय? मी तुला खूप मिस करेन. माझं नाही ऐकणार आहे. नाहीये पॉसिबल. अरे वा, आसावरी मॅडमना खूपच घाई झालेली दिसते माझी माफी मागायची. आल्या पण त्या. आता बघ सुझॅन, माझात बाहेर काढलं होतं ना मला, डबल मास दाखवतो बघ तिला. अरे भाई सरू दे तू. काय हे बघ, ऐक, मी तुला देतो ना पैसे. मी नाही म्हणालो का? मी पैसे देतो तुला. हे बघ, मी पैसे देणार आहे. सुझॅन तू तरी ऐक ना, मी देतो ना तुला पैसे. सोहम कुलकर्णी, मी तुला म्हटलं होतं ना, लवकरात लवकर माझ्या पैशांची सोय कर. हो, थोडासा वेळ तरी दे. मी पैसे बुडवणार नाही, मी देतोय पैसे. तुला पैसे जमवण्यासाठी वेळ सुद्धा दिला होता. कुठे आहेत माझे पैसे?
तू माझ्यापासून पळतोयस याचा अर्थ तुझ्याकडे पैसे नाहीये. अरे नाही नाही, असं नाहीये, सोय होणार आहे. मी देतो ना पैसे. मला हे बघ सरोदे, हा ते बघा सरोदे सर, मी तुम्हाला पैसे देतो, पण मारू नका मला प्लीज. अरे मारू नको तर काय तुझी आरती वाळू. मला माझे पैसे दे. देतो पैसे, मला थोडासा वेळ दे, मी देतो पैसे. मी स्वतःहून फोन करतो पैसे आणि परत घेऊन पैसे.